पंढरपूरमध्ये गुढीपाडव्याची तयारी सुरू झाली आहे। हिंदू नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पंढरी नगरीत साखरेचे हार बनवले जात आहेत। 15 ते 20 कारखान्यात साखरेचे हार तयार केले जात आहेत। गुढीपाडव्यानिमित्त या हारांना मोठी मागणी असते। धुळ्यातील कापडण्यात कानबाई मातेला 6,500 पुरणपोळ्यांचा नैवेद्य देण्यात आलाय। महिलांनी 12 तास पुरणपोळ्या लाटून हा नैवेद्य तयार केला। यावेळी गावातील आणि पंचक्रोशीतील महिलांनी या महाप्रसाद बनवण्याच्या कामामध्ये सहभाग घेतला। सीसीआयने शनिवारपासून कापूस खरेदी बंद केली आहे। शेतकऱ्यांकडे अजूनही काही प्रमाणात कापूस शिल्लक असताना खरेदी प्रक्रिया गुंडाळल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय। तसंच खरेदी बंद झाल्याने खुल्या बाजारातही कापसाचे दर कोसळण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। पुण्यात काँग्रेसला मोठा खिंडार पडणार आहे। युवक काँग्रेसचे 100 पदाधिकारी राजीनामे देणार आहेत। काही पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। यासाठी पदाधिकाऱ्यांनी रविवारी पुण्यात पार्थ पवारांची भेट घेतली। दरम्यान पुढील 2-3 दिवसात पदाधिकारी राजीनामा देणार आहेत। कर वसुलीसाठी कडक कायदा करा अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे। यासाठी तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। मुंबई पालिकेचा गेल्या 6 वर्षात थकबाकी मालमत्ता कराचा आकडा हा 20,000 कोटी रुपयांवर गेलाय। हजारो कोटी बड्या उद्योजकांकडे प्रलंबित आहेत असा दावाही रवी राजा यांनी केलाय। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 97 दिवस पूर्ण झालेत। मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाहीये। कृष्ण आंधळेचा पोलीस आणि सीआयडीचं पथक शोध घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांकडून जाहीर करण्यात आलंय। बीड पोलिसांनी तृप्ती देसाई यांना पुरावा सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर आज तृप्ती देसाई बीडमध्ये जाणार आहेत। यावेळी त्या बीड पोलीस अधीक्षकांना भेटणार आहेत। तसंच त्या मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांचीही भेट घेतील। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज अंतिम सुनावणी होणार आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कोरटकरच्या जामिनावर दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होईल आणि यानंतरच कोरटकर याला जेल की बेल होणार याचा अंतिम फैसला होणार आहे। किल्ले शिवनेरीवर आज तिथीनुसार शिवजयंती सोहळा संपन्न होतोय। अशावेळी अचानक मधमाशांचा आग्यामोह उठल्याने शिवप्रेमींची धावपळ झाली आहे। मधमाशांच्या हल्ल्यात 10 ते 15 जण जखमी झाले। किल्ले शिवनेरीवर मधमाशांचा हल्ला झाल्यानंतर शिवनेरीवर जाण्यासाठी तातडीनं वन विभागानं बंदी घातली आहे। मधमाशा शांत होईपर्यंत शिवनेरी गड शिवभक्तांसाठी बंद करण्यात येणार असल्याचं वन विभागानं जाहीर केलंय। तसंच मधमाशांना डिवचणाऱ्यांची चौकशी होणार असल्याचं वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं। वाशिममध्ये 43 जनावरांची सुटका करण्यात आली आहे। 2 ट्रक आणि 3 मिनी ट्रकमध्ये कोंबून ही जनावरं कत्तलीसाठी हैदराबादच्या दिशेने नेली जात होती। बजरंग दल आणि हिंदू रक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी या जनावरांची सुटका केली आहे। पुढील तपास पोलीस करतायत। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये पट्टेदार वाघ आढळून आलाय। दांडेगाव जंगलातील मुख्य रस्त्यावर 2 पट्टेदार वाघ दिसल्यानं नागरिक भयभीत झालेत। वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। वन विभागाचे कर्मचारी वाघांचा शोध घेत आहेत। सोलापुरातील 9 उपसा सिंचन योजनांना मंजुरी देण्यात आली आहे। या योजनेसाठी 504 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। यामध्ये सांगोला, मंगळवेढा आणि बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली। या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। राज्यात तापमानाचा पारा वाढलाय, त्यामुळे राज्यातील प्रमुख 32 धरणांमध्ये पाणीसाठा घटलाय। गेल्या 15 दिवसात 60% पाणीसाठा घटलेला आहे। केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे। उन्हाचा पारा आणखी वाढला तर पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात 1 दिवस पाणी नाहीये। आज रात्रीपासून उद्या रात्रीपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील। एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणीसाठा जपून वापरावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेनं केलंय। नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचं उद्घाटन जून महिन्यात होईल असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी जाहीर केले। विमानतळाला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली। तसंच विमानतळामुळे नवी मुंबईचा औद्योगिक आणि आर्थिक विकास होणार असून संपूर्ण परिसराला मोठी आर्थिक चालना मिळेल असा विश्वासही अदानींनी व्यक्त केला आहे। पुणे महानगरपालिकेची उद्यानं रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत। उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे। शालेय सुट्ट्या देखील सुरू झाल्यात। त्यामुळे पुणे महापालिकेनं सार्वजनिक उद्यानांची वेळ 1 तास वाढवण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे रात्री 8 वाजता बंद होणारी उद्यानं आता रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत। आता घरगुती शौचालय बांधण्यासाठी 16,000चं अनुदान मिळणार आहे। यामध्ये मुंबई महापालिका 11,000 रुपये तर केंद्र आणि राज्याकडून 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे। केंद्र शासनाकडून देशातील सर्व शहरात ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत अभियान 1.0 असं राबवलं जात आहे।
राज्य सरकारनं गेल्या वर्षी नालेसफाई कर्मचाऱ्यांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे, तरीही अद्याप महापालिकेनं धोरण जाहीर केलं नाहीये. त्यामुळे कंत्राटदारांची हलगर्जी आणि अपुऱ्या सुविधांमुळे सफाई कामगारांना जीव गमवावा लागत असल्याची टीका सफाई कामगार संघटनेनं केली आहे. राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागताच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. जागतिक बाजारात दूध भुकटी आणि बटरच्या दरामध्ये वाढ झाल्यानं 2 महिन्यात दूध खरेदी दर हे 5 रुपयांनी वाढलेत. शेतकऱ्यांना सध्या 33 रुपये प्रति लिटर दर मिळतोय. एसटी महामंडळानं कंत्राटदार कंपनीला इशारा दिलाय. मेच्या 22 तारखेपर्यंत 1287 बसेस न पुरवल्यास कंत्राट रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. कंत्राटदार कंपनीने दिलेल्या मुदतीत 5150 गाड्या न पुरवल्यानं महामंडळानं कंपनीला पत्र पाठवलंय.